कोणी जास्त वळवळ करत असेल तर फडकवून टाकू आणि जास्त आव असेल तर तू जागा आणि वेळ सांग, मीही तयार आहे. नागपूरच्या कळमेश्वरमध्ये प्रचारादरम्यान आजी आणि माजी आमदारांच्या या वक्तव्यांमुळे निवडणुकीचा प्रचार हा चांगलाच तापला होता आणि त्याचेच परिणाम आज मतदानावरतीही दिसून येत आहेत. बूथवरती मतदारांची चांगली गर्दी दिसून येते, तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर देखील सकाळीच चांगल्या संख्येने मतदार हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत. कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळत आहे आणि त्याचेच परिणाम आहे की मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या चांगल्या लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आणि त्याच्यामध्ये महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, मोठ्या संख्येने मतदान करायला पोहोचलेत. काकू, सकाळी लवकरच मतदान? आता माझी तब्येत बराबर नाही आहे आणि मुलगा कामावर जाते, तर त्याच्यासाठी म्हणून मला घेऊन चाल म्हटलं लवकर. आजारी असूनही मतदान करायला? हो हो, आजारी असून तरी मतदान करायला नाही, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. तर सकाळपासूनच मतदार जे आहेत काय विचार करून कळमेश्वर साठी काय? 4 वर्ष मतदार लेट झालं, त्यामुळे लोकांना याचा उत्साह आहे, मतदानाचा उत्सव आहे, त्यामुळे एवढे लोक मतदान करायला येऊन राहिले आहे. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एक चांगली लांब रांग जी आहे ती मतदाराची पाहायला मिळत आहे. लोकशाहीसाठी नक्कीच एक सकारात्मक चित्र कळमेश्वर मध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कळमेश्वर, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.